हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त राहा। आज मी तुम्हाला हिरवी मिरचीचा खरडा करून दाखवणार आहे। त्यामध्ये मी टोमॅटो टाकले आहे खरड्यामध्ये। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर तवा ठेवला आहे, त्यामध्ये अर्धा माप तेल ओतून घेते। तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। इथे मी छोट्या चमच्याने 1 चमचा मोहरी टाकून घेतली आहे। आता जिरे टाकून घेते। त्यानंतर लसूण पाकळ्या 2-3 आहेत, ते बारीक बारीक चिरून घेतले आहेत। चांगला असा लसूण लाल झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ। मस्त असं लसूण लाल होत आलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। आता आपण टोमॅटो मध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। नंतर हळद टाकून घेते, धनेपूड, हे सर्व टाकून घेते। व्यवस्थित मिक्स करून घेते। या टोमॅटो मध्ये 1 छोटा चमचा साखर टाकून घेते। साखर टाकून घेतली की त्यावर 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण झाकून देते। 3-4 मिनिटे झाली की टोमॅटोचं झाकण काढून असे परतून परत झाकण झाकून द्यायचे। झाकण झाकून 5 ते 7 मिनिटे झाले आहेत। आता आपण टोमॅटो एकदम बारीक करून घेऊया। उलटण्याच्या साहाय्याने असे दाबून घ्यायचे। टोमॅटो शिजतच आलेला आहे। आता आपण त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊया। शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतर हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहे। इथे मी 2 मोठे चमचे हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकून घेते। तुम्ही हिरव्या मिरच्याचा ठेचा तुमचा किती तिखट आहे ह्या हिशोबाने टाकून घ्या। आता मी सर्व व्यवस्थित मॅशरने मॅश करून घेते। तुम्ही बघू शकता खरडा किती छान होत आहे। तुमच्याकडे जर लोखंडाचा तवा असेल तर त्यामध्ये तर खूपच मस्त खरडा होतो। मस्त असा खरडा तयार झाला आहे। त्यावर मी झाकण ठेवून देते 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटे झाले आहेत। वाव, मस्त असा खरडा तयार झालेला आहे। आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। असा हा खरडा मस्त ज्वारीच्या भाकरी सोबत एकदम झणझणीत आणि टेस्टी लागतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू। अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।